नमस्कार. माझे पूर्ण नाव चंद्रशेखर चुनीलाल टेंभुर्णे असून मी लाखनी तालुक्यातील मुंडीपार शिंदीपार या गावातील अत्यल्प भूधारक युवा शेतकरी आहे आणि माझ्याकडे फक्त अर्धा एकर शेतजमीन आहे. मी त्या शेतीमध्ये पूर्वी धानाचे पीक घेत होतो, परंतु माझ्या परिवाराचे उदरनिर्वाह होत नसे. त्या कारणाने मला नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये रोजगाराच्या शोधात जावं लागत असे. परंतु कोरोना काळात मला माझ्या स्वगावी परत यावे लागले. मग मी गावातच राहून विविध कामे करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यास भाग पडावे लागले. नंतर ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच ह्या पदावर निवड झाली आणि कृषी सहाय्यक माननीय वंजारी सर यांच्याशी संपर्क आला. त्यांच्या मार्गदर्शनात सन 2021-22ला तत्कालीन तालुका कृषी अधिकारी माननीय पात्रीकर सर यांच्या नियोजनानुसार सडक-अर्जुनी तालुक्यामध्ये स्वखर्चाने तेथील प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिवार पेरीचे आयोजन करण्यात आले आणि त्यानंतर आंब्याची फळबाग लावण्याचा ठाम निर्धार केला. माझ्यासोबत गावातीलच यादव कोचे, आत्माराम टेंभुर्णे, सुरेश टेंभुर्णे या शेतकऱ्यांनी सुद्धा फळबाग लागवड करण्याचा निर्धार केला आणि आम्ही चारही शेतकऱ्यांनी जुलै 2022मध्ये MREGS योजनेअंतर्गत केसर आंब्याच्या कलमांची लागवड केली. ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला, गांडूळ खताचे शेड घेतले, तसेच सौर कृषी पंप योजनेचा सुद्धा लाभ घेतलेला आहे. फळबागेमध्ये आंतरपिके घेतली जातात. त्यामध्ये कारले, दोडके, काकडी, चवळीच्या शेंगा अशा विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन मी आज चांगला आर्थिक नफा मिळवत आहे. माझ्या प्रेरणेतून आज माझ्या गावामध्ये जवळपास 15 शेतकऱ्यांनी आंब्याची फळबाग लावलेली आहे आणि ते सुद्धा भाजीपाल्याची शेती करीत आहेत. त्यातील नरेश बावणे आणि मोरेश्वर नंदेश्वर ह्या 2 शेतकऱ्यांनी मुक्त संचार कुक्कुटपालनाची सुरुवात यावर्षी केलेली आहे. मी यावर्षी माझ्या शेतालगत 67 आर पडीत जमीन भाड्याने घेऊन त्यामध्ये भेंडी आणि मका लागवड केलेली आहे. मला सुद्धा भविष्यात मुक्त संचार कुक्कुटपालन करायचे आहे. आम्ही गावातील शेतकरी एकमेकाच्या सल्ल्याने शेती करून चांगला आर्थिक नफा मिळवत आहोत. यामध्ये आम्हाला कृषी विभागाचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते. वेळोवेळी कृषी विभागाचे कर्मचारी शेतावर भेटी देण्यास येत असतात. तसेच परिसरातील शेतकरीसुद्धा भेटी देण्यास येतात. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांनी शहराकडे न जाता वडिलोपार्जित शेतीमध्ये पीक बदल करून उन्नत शेती करावी असे मला वाटते. मला मागच्या वर्षी जिल्ह्यातील युवा कृषी शेतकरी पुरस्कार मिळालेला आहे.